बीड लोकसभेला महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न विचारला जात होता। भाजपाकडून बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती। महाविकास आघाडीकडून उमेदवाराची केवळ चाचपणी सुरू होती। यातच बीड विधानसभा सोडली तर इतर सर्व आमदार पाठीशी असल्याने पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता। यातच आता महाविकास आघाडीकडून ज्योतिताई मेटे यांची उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळत असल्याने बीड लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही। आपण पाहूयात पंकजाताई मुंडे यांची जमेची बाजू। बीड विधानसभा सोडता जिल्ह्यातील सर्वच आमदार व बरेचसे माजी आमदार पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी असणे ही त्यांच्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे। तर मागील 10 वर्षाचा सत्ताकाळ व परळी विधानसभेला झालेल्या पराभवानंतर मतदारसंघाशी तुटलेली नाळ या गोष्टी त्यांना त्रासदायक ठरू शकतात। तर ज्योतिताई यांची जमेची बाजू स्वर्गीय विनायक मेटे यांचा वारसा व जिल्हाभर असलेला त्यांचा जनसंपर्क तसेच जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा ही ज्योतिताईंची जमेची बाजू आहे। बीड जिल्हा सोडून संबंध महाराष्ट्रभर भाजपाबरोबर स्वर्गीय विनायक मेटे यांनी लोकसभेसाठी आघाडी केली होती। यावेळी मात्र पुढचे पाऊल उचलत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून ज्योतिताई यांनी एक पाऊल पुढे उचलल्याचे दिसून येत आहे। बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यात बीड, माजलगाव, परळी, केज, आष्टी व गेवराई यांचा समावेश आहे। आता आपण पाहू विधानसभा न्याय आघाडी व युतीची मतदार कोण कोण सांभाळणार। बीड विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी असेल तर महायुतीकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर ही जबाबदारी असेल। माजलगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यावर ही जबाबदारी असेल तर महायुतीची जबाबदारी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर असेल। परळी मतदारसंघ हा मुंडे बहीण भावांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र बबनराव गीते यांना शरद पवार यांनी बळ दिल्याने परळीत ही लोकसभेला आव्हान देण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जाऊ शकतो। केज विधानसभा मतदारसंघात महायुतीची जबाबदारी आमदार नमिता मुंदडा यांच्यावर असेल तर महाविकास आघाडीची जबाबदारी पृथ्वीराज साठे यांच्यावर असेल। आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीची जबाबदारी आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर असेल तर महाविकास आघाडीची जबाबदारी माजी आमदार साहेबराव दरेकर व महबूब शेख यांच्यावर असेल। गेवराई विधानसभेची महायुतीची जबाबदारी भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडे असेल तर महाविकास आघाडीची जबाबदारी शिवसेनेचे नेते बदामराव पंडित यांच्याकडे असेल। यामुळे नक्कीच बीडची लोकसभेची निवडणूक रंगतदार होईल यात तीळ मात्र शंका नाही।